वाचा. पुस्तकात पूर्ण महाराष्ट्राची ची पूर्ण जे घटनाक्रम होतं 5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी 2 त्याचं एक स्पष्टीकरण आहे. भुजबळ सरांनी पण आपलं स्पष्टीकरण त्याच्यात दिलं आहे आणि जनतेसमोर आहे. आता जनतेला पुस्तक वाचायला पाहिजे. तुम्ही पुस्तक वाचा, त्याच्यानंतर काही प्रश्न तुम्ही विचारा भुजबळांना, कोणालाही. मी त्याच्यात जाणार नाही. राजकारणात मला काही इंटरेस्ट नाही आहे. मी पत्रकार आहे. जी वस्तुस्थिती आहे मी लोकांसमोर ठेवली आहे. सर, पत्रकार म्हणून आमच्या मनात हेच प्रश्न येतात की भुजबळ जे त्याच्यामध्ये म्हणाले किंवा जे तुम्ही पुस्तकात लिहिलेलं आहे ते भुजबळ बोलले होते की ते ओबीसी आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला किंवा माझ्या समोर जेवढं आहे, माझ्याबरोबर काही लोक पण होती जेव्हा ते आमच्याशी बोलले. मला ह्याच्याहून अजून जास्त काही म्हणायचं नाहीये, कारण की हे सगळे राजकारणाचे प्रश्न आहेत. लोक हे पुस्तक आहे, पुस्तकाचं राजकारण जे करणार त्यांना करू द्या. मी त्याच्यात पडणार नाही. पुस्तक 18 महिन्यापासून मी लिहितोय. ते पुस्तक आता आलंय. त्याच्यात एक चॅप्टर महाराष्ट्रावर आहे. हे काय महाराष्ट्राचं पुस्तक नाही आहे, पण महाराष्ट्रावर जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावरती मी लिहिलंय आणि लोकांना ते पुस्तक वाचू द्या. नेते असेल किंवा जर्नलिस्ट असेल, तुम्ही पुस्तक वाचा आणि तुम्हाला वस्तुस्थिती तुमच्या समोर पडेल. असं वाटते का भुजबळांनी पण बोललं पाहिजे आज याच्यावरती? सर, मला भुजबळांवर खूप आदर आहे. मी त्यांना पुष्कळ वर्षापासून ओळखतो आणि मला त्याच्यावरती अजून काही म्हणायचं नाही. जे पुस्तकात आहे तुम्ही पुस्तक वाचा. माझं एवढंच लोकांचा अनुरोध आहे, तुम्ही पुस्तक वाचा. या पुस्तकमध्ये कुठल्याही पक्षाचं काही नाहीये. दोन्ही पक्ष मी दिलेत ह्या पुस्तकात. सगळ्यांचं जे आहे मत आहे ते पुस्तकात आहे. अजून मी म्हणणार नाही. त्याच्यावरती लोक काही सिलेक्टिव्ह घेतात. भुजबळांनी अनेक बाकी विषयावर पण बोलले, अनेक नेते बोललेत. मी ह्याच्याहून जास्त काय बोलणार नाही. छगन भुजबळांबद्दलच आहे की नाही. पुस्तक पूर्ण 550चं ते पुस्तक आहे. 550चं पुस्तक आहे. तुम्ही एक पॅराग्राफ घेऊ नका, कारण की एक पॅराग्राफवर राजकारण होतं. पूर्ण 550चं ते पुस्तक आहे. ते फक्त महाराष्ट्र किंवा भुजबळ सरांवर नाही आहे. सर, सध्या निवडणुकाचा माहोल आहे आणि नाही मी अजून नाही. पुस्तकांचा टायमिंग मी 5 वर्षापासून 2019, 2014 आणि 2024 तिन्ही वर्षात नोव्हेंबरच्या महिन्यात मी पुस्तक लिहिलंय इलेक्शनवर. ह्याच्यात महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये, इलेक्शनचा काही संबंध नाहीये. हे काही जे त्यांना ते तुम्ही भुजबळ साहेबांना विचारा.